राज्यातील नगरपालिका निवडणुका झाल्यानंतर आता मतदान यंत्र जे तर ते सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आलेला आहे। मी आत्ता पिंपळगाव बसवंत नगरपालिकेचं निवडणूक झालेलं असून या ठिकाणी ठेवण्यात आलेले जे स्ट्रॉंग रूम आहे तर त्या ठिकाणी आलेला असून या ठिकाणी आपण पाहू शकतात का पोलिसांचा आणि SRPFचा या ठिकाणी आपल्याला तगडा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जर बघितलं तर समोर या ठिकाणी जे काही पोलीस आणखीन दिसत आहे तर त्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम असून त्या ठिकाणी संपूर्ण EVM मशीन जे तर ते सुरक्षित ठेवण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी सील लावण्यात आलेलं आहे आणि तसंच जर बघितलं तर या ठिकाणी CCTV कॅमेरे सुद्धा बसवण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी सर्वच गोष्टी ज्या आहेत तर त्या या ठिकाणी निवडणूक आयोगाने सर्व हे केलेलं आहेत का कोणीसुद्धा या ठिकाणी ज्या पद्धतीने आक्षेप घेईल तर त्या पद्धतीने कुठलाही आक्षेप जो आहे तर तो त्यांचा त्या ठिकाणी मान्य करण्यात येणार नाही अशा पद्धतीच्या खबरदारीच्या उपाययोजना या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर नगरपालिकेचं जे तर ते अग्निशामक दल असेल किंवा महसूल विभागाचे अधिकारी असतील तर ते सुद्धा या ठिकाणी 24 तास त्यांचा खडा पहारा आपल्याला पाहायला मिळत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, पिंपळगाव बसवंत, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।